आपण एक्सरसाइज 6.3 सॉल्व करणार आहोत. सर्कल चॅप्टर सुरू आहे. 6.3 मधील पहिलं क्वेश्चन, फर्स्ट एक्झाम्पल. राईट द पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ द सर्कल्स. आपल्याला पॅरामेट्रिक इक्वेशन्स लिहायचे सर्कलचे. तर आपण अगोदर पाहिले बघा. तर पॅरामेट्रिक इक्वेशन्स आपल्याला आता 11th मध्ये स्टँडर्ड सर्कल असेल. स्टँडर्ड सर्कल म्हणजे x² प्लस y² इज इक्वल टू r² असेल तर त्याचं पॅरामेट्रिक इक्वेशन कसं असतं? x इज इक्वल टू r cos थिटा आणि y इज इक्वल टू r sin थिटा. x इज इक्वल टू r cos थिटा आणि y इज इक्वल टू r sin थिटा. हे स्टँडर्ड सर्कल साठी झालं. आणि सेकंड दुसरं सेंटर रेडियस फॉर्म आहे म्हणजे x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. या टाइप मध्ये असेल बघा, x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर, सॉरी 0 नाही r स्क्वेअर असेल तर याचं पॅरामेट्रिक इक्वेशन्स कसे असतात? x इज इक्वल टू h प्लस r cos थिटा आणि y इज इक्वल टू k प्लस r sin थिटा. म्हणजे इथं h आणि k काय असणार आहे? रेडियस असणार आहे त्या सर्कलची आणि सॉरी सेंटर असणार आहे आणि r काय असणार आहे? रेडियस असणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला पॅरामेट्रिक इक्वेशन शोधायचे असतील कोणत्याही एक्झाम्पलचं, जर आपल्याला पॅरामेट्रिक इक्वेशन शोधायचं असेल तर दिलेले इक्वेशन, ते सर्कलचं इक्वेशन दिलेले असते त्यामध्ये दोन्हीमध्ये कोणत्या टाइप मध्ये बसते बघायचं. स्टँडर्ड आहे ना सेंटर रेडियस फॉर्म. जर स्टँडर्ड असेल तर तुम्हाला असं लिहावं लागेल पॅरामेट्रिक इक्वेशन्स आणि सेंटर रेडियस फॉर्म असेल तर पॅरामेट्रिक इक्वेशन या टाइप मध्ये असतील. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला दिलेलं इक्वेशन ऑफ सर्कल कोणत्या टाइप मध्ये आहे हे कन्फर्म करता आलं पाहिजे. ओके, आता आपण आपले एक्झाम्पल करूया. बघा, एक्झाम्पल जर आपण ऑब्झर्व केलं तर कसं आहे? x² प्लस y² इज इक्वल टू 9. म्हणजेच कसं आहे? x² प्लस y² इज इक्वल टू 3². म्हणजेच हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. कोणत्या फॉर्म मध्ये? स्टँडर्ड फॉर्म आहे. कंपेरिंग विथ x² प्लस y² इज इक्वल टू r². वी गेट r इज इक्वल टू, r ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला? 3 मिळते. आणि त्याची पॅरामेट्रिक इक्वेशन कशी असतात बघा. जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये असेल तर पॅरामेट्रिक इक्वेशन x इज इक्वल टू r cos थिटा असते, y इज इक्वल टू r sin थिटा असते. देअरफॉर पॅरामेट्रिक इक्वेशन्स आर x इज इक्वल टू r ची व्हॅल्यू r cos थिटा म्हणजेच काय? r ची व्हॅल्यू 3 cos थिटा आणि y ची व्हॅल्यू r sin थिटा. r म्हणजे 3 sin थिटा. 2 मार्क्सचं क्वेश्चन. फार सिंपल बघा. पॅरामेट्रिक इक्वेशन्स लिहायची होती. मी परत रिपीट करते. पॅरामेट्रिक इक्वेशन तुम्हाला ज्या वेळेला लिहायचे असतात त्यावेळेला दिलेलं इक्वेशन, सर्कलचं इक्वेशन असेल किंवा आपण त्याला एक्झाम्पल पण म्हणू शकतो, ते कोणत्या टाइप मध्ये बसते बघायचं. स्टँडर्ड मध्ये आहे का सेंटर मध्ये? समजा ते यामध्ये नसेल तर त्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. आपण नेक्स्ट एक्झाम्पल त्या टाइप मध्ये पाहणार होतो. त्या टाइप मध्ये कन्वर्ट करून तुम्हाला कम्पेअर करायला पाहिजे. आणि एकदा कम्पेअर करून त्या टाइप मध्ये आलं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये किंवा सेंटर मध्ये आलं तर तुम्ही लगेच त्याचा पॅरामेट्रिक इक्वेशन्स लिहू शकता कम्पेअर करून. ओके, आपण आता सेकंड एक्झाम्पल घेतोय. सेकंड एक्झाम्पल आहे x² प्लस y² प्लस 2x मायनस 4y मायनस 4 इज इक्वल टू 0. आता ऑब्झर्व केल्यानंतर लगेच लक्षात येते बघा, हा तर स्टँडर्ड फॉर्म नक्कीच नाहीये. बरोबर आहे, स्टँडर्ड फॉर्म नाहीच आहे. म्हणजे सेंटर रेडियस फॉर्म असणार आहे. आता सेंटर रेडियस फॉर्म मध्ये यामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे आपल्याला. त्यासाठी थोडं सिंपल फॉर्म मध्ये आणलं पाहिजे. ओके, आपण सिंपल फॉर्म मध्ये आणूया. बघा इथं कसं आहे? x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर
प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे एकच्या टर्म एका ब्रॅकेटमध्ये, वायच्या टर्म सेकंड ब्रॅकेटमध्ये, आणि कॉन्स्टंट जो आहे तो आर आहे म्हणजे तो लेफ्टला आहे. म्हणजे काय येणार आहे इथं बघा एक्स स्क्वेअर. आता एकची टर्म एकत्र आणते मी, प्लस 2x ब्रॅकेट कंप्लीट केलं, प्लस वाय स्क्वेअर मायनस 4y विच इज इक्वल टू, हा 4 होता मायनस होता तो काय झाला प्लस झाला. थोडं सिंपल फॉर्म मध्ये आणलं. पण आपल्याला कसं पाहिजे, x मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर या टाइप मध्ये पाहिजे. ओके, आता आपल्याला इथं ऍड अँड सबट्रॅक्ट केलं पाहिजे. आता इथली मिडल टर्म शोधली पाहिजे आपण कोणती असेल. म्हणजे बघा आता आपल्याला कोणत्याही 2 टर्म्स दिलेले असतील आणि त्याचं एक्सपान्शन, थोड्यासाठी मी हा बोर्ड क्लीन करते बघा. आता x प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचं आपण एक्सपान्शन कसं लिहितो, एक्स स्क्वेअर प्लस 2x वाय प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे पहिली टर्म स्क्वेअर असते, थर्ड टर्म पण स्क्वेअर असते, पण सेकंड टर्म कशी असते, या 2 टर्म्स आहेत त्यांचा गुणाकार असते, मल्टिप्लिकेशन असते आणि त्याला 2 न मल्टिप्लाय केलेलं असते. म्हणजे दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट असते. काय असते, दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट, म्हणजे 2xy असणार आहे. ओके, तर आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 2x यामध्ये कन्वर्जन करायचं आहे, असं एक्सपान्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कसं करता येईल बघा, एक्स स्क्वेअर तर आहेच प्लस 2x आहे. आता इथली टर्म थर्ड टर्म शोधायची आपल्याला. काय शोधायचे, थर्ड टर्म शोधायची. थर्ड टर्म शोधायची कशी, तर सेकंड टर्म घ्यायची. सेकंड टर्म कॉन्स्टंट घ्यायचा बरं का, x सोडायचा, 2 घ्यायचा आणि त्याला 1/2 न मल्टिप्लाय करायचं, ब्रॅकेट न स्क्वेअर करायचं. बघा मी काय सांगितलं, थर्ड टर्म शोधण्यासाठी काय करा, सेकंड टर्मचा कॉन्स्टंट घ्यायचा, कॉन्स्टंट येतो तर 2, त्याला 1/2 न मल्टिप्लाय करायचं, 1/2 न मल्टिप्लाय करायचं आणि जे आन्सर येईल त्याचा स्क्वेअर करायचा. आता 2 ला 2 कॅन्सल झालाय तर राहतोय 1, 1 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 1. म्हणजे लास्ट टर्म काय असणार आहे इथली, 1 चा स्क्वेअर असेल. ओके, लास्ट टर्म काय असणार आहे, 1 असेल, 1 चा स्क्वेअर असेल. म्हणजे इथं काय येणार आहे बघा, हा 2x आहे तसा प्लस 1. आता इथं प्लस 1 करताय, 4 प्लस 1 पण केला पाहिजे, कारण इकडे एका साईडला आहे तुम्ही ऍड करून चालत नाही, दोन्ही बाजूला ऍड केलं पाहिजे कारण हे इक्वेशन आहे. म्हणजे आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 मिळाला. सेम मेथड इथं शोधा, वाय स्क्वेअर मायनस 4y. आता थर्ड टर्म शोधायची आहे, तर कशी असणार आहे बघा, कॉन्स्टंट कोणता आहे इथं, -4 आहे, त्याला 1/2 न मल्टिप्लाय करा आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करा. म्हणजे काय येणार आहे बघा, 2 -2 चा स्क्वेअर काय येणार आहे, 4 येणार आहे. बरोबर, इथे किती येईल, 4 येईल. म्हणजे इथं +4 आणि इथं पण +4 केला पाहिजे कारण इकडे ऍड केला आपण, म्हणजे इथं पण ऍड केला पाहिजे. ओके, आता बघा आपण हे एक्सपान्शन कुणाचं आहे, x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअरचं आहे. बघा पहिल्या पदाचा वर्ग करा, त्याला x स्क्वेअर आला, दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट 2x, x × 1 x 2x आणि थर्ड टर्म कशी येते, दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 प्लस इथं किती येईल बरं, y मायनस 2, या मायनस आहे म्हणून मायनस आलं बरं का, ब्रॅकेट स्क्वेअर 4 + 4 8 आणि +1 9. बघा आपलं एक्झाम्पल होतं x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 2x मायनस 4y मायनस 4 इज इक्वल टू 0. कन्वर्ट कशात झालं, x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 9. आता कम्पेअर करूया, comparing with x minus h bracket square plus y minus k bracket square is equal to r square. आता कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे बघा, कम्पेअर केल्यानंतर बघा इथं कम्पेअर करतोय आपण, h इज इक्वल टू, इथं h इज इक्वल टू 1, k इज इक्वल टू, बघा आता h इज इक्वल टू काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे, k इज इक्वल टू h इज इक्वल टू -1 असणार आहे, h इज इक्वल टू -1, k इज इक्वल टू 2 असेल आणि r इज इक्वल टू 9 होतं नाही तर म्हणजे 3 चा स्क्वेअर असणार आहे, म्हणजे r इज इक्वल टू 3, h इज इक्वल टू -1, k इज इक्वल टू 2, r इज इक्वल टू 3. आणि आता पॅरामेट्रिक इक्वेशन कशी असतात,
पॅरामेट्रिक इक्वेशन कशा असतात बघा. x इज इक्वल टू h प्लस आर कॉस थिटा, y इज इक्वल टू k प्लस आर साइन थिटा. देअरफॉर पॅरामेट्रिक इक्वेशन्स आर कसे आहेत. x इज इक्वल टू h प्लस आर कॉस थिटा म्हणजेच h ची व्हॅल्यू -1 प्लस 3 कॉस थिटा आणि y इज इक्वल टू k प्लस आर साइन थिटा म्हणजेच k ची व्हॅल्यू किती येणार आहे 2 प्लस 3 कॉस थिटा. ही झाली पॅरामेट्रिक इक्वेशन्स. हा सोपा क्वेश्चन होता. फक्त थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागत होती. लास्ट टर्म तुम्हाला शोधावी लागत होती. ती शोधण्याचा शॉर्टकट पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. आपण यामधलं अजून एक थर्ड एक्झाम्पल पाहतोय. थर्ड एक्झाम्पल x माइनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 25. आता ऍडजस्टमेंट करायची गरजच नाही. बघा कोणत्या टाइप मध्ये बसतंय. स्टँडर्ड आहे का सेंटर आहे. सेंटर रेडियस फॉर्म मध्ये कम्पेअर डायरेक्ट करू शकतोय. फक्त थोडंच मी सिंपल फॉर्म मध्ये घेते. x माइनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5 चा स्क्वेअर. कंपेअरिंग विथ x माइनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y minus k bracket square is equal to r square. We get h is equal to काय येणार आहे बघा 3, y is equal to -4 आणि r is equal to 5. आता पॅरामेट्रिक इक्वेशन्स लिहायचे. Therefore parametric equations are parametric equations are x is equal to फॉर्म्युला होता h प्लस r cos theta, h ची व्हॅल्यू 3 प्लस 5 cos theta आणि y is equal to k प्लस r sin theta आणि k ची व्हॅल्यू आहे बघा आपल्याकडे. k ची व्हॅल्यू आहे सॉरी k पाहिजे होते इथं -4 प्लस 5 साइन थिटा. आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळालेले आहेत x आणि y ची म्हणजेच पॅरामेट्रिक इक्वेशन्स मिळालेले आहेत. हे सिंपल होतं कारण सिंपल फॉर्म मध्ये दिलेलं होतं. आपण फक्त कम्पेअर करून पॅरामेट्रिक इक्वेशन्स लिहिलेली आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण एक्सरसाइज 6.3 पाहतोय. त्यातलंच सेकंड क्वेश्चन आहे बघा. फाइंड द पॅरामेट्रिक क्वेश्चन. फाइंड द parametric equations, parametric representation of the circle, parametric representation of the circle 3x square plus 3y square minus 4x plus 6y minus 4 is equal to 0. पॅरामेट्रिक रिप्रेझेंटेशन ऑफ द सर्कल म्हणजे तुम्हाला यामध्ये पण पॅरामेट्रिक इक्वेशनच शोधायचे. क्वेश्चन जरा थोडासा फिरून विचारला. फाइंड द पॅरामेट्रिक रिप्रेझेंटेशन म्हणजे पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ द सर्कल. तुम्ही सर्कलचं इक्वेशन ऑब्झर्व केलं तर बघा काय आहे. 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर मायनस 4x प्लस 6y मायनस 4 इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्म मध्ये तर नक्कीच नाही. राहतोय सेंटर रेडियस फॉर्म. सेंटर रेडियस फॉर्म म्हणजे कोणता x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. यामध्ये आपल्याला कन्व्हर्जन करावं लागेल. त्यासाठी काय केलं पाहिजे बघा. 3 अगोदर कॅन्सल केला म्हणजे थ्रू आउट डिवाइड करायला पाहिजे. डिवाइडिंग थ्रू आउट
4/3 3 न डिवाइड करूया. काय मिळेल? x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 4/3x प्लस 6/3 2y मायनस 4/3 इज इक्वल टू 0. आपण 3 ने डिवाइड केलं कारण पहिली टर्म x स्क्वेअर असते म्हणून. x स्क्वेअरचा कोएफिशियंट 3 होता, y स्क्वेअरचा पण कोएफिशियंट 3 होता म्हणून 3 ने आपण अगोदर डिवाइड करून घेतलं. आता अगोदर सेकंड एक्झाम्पल पाहिलं होतं बघा या टाइप मधलं. x च्या टर्म्स एकत्र करूया एका ब्रॅकेट मध्ये, y च्या टर्म्स एकत्र करूया आणि पुन्हा कन्वर्ट यामध्ये करूया. ओके, x च्या टर्म्स करूया आपण एकत्र. x स्क्वेअर मायनस 4/3x प्लस y स्क्वेअर प्लस 2y. आता राहतोय काय? कॉन्स्टंट विच इज इक्वल टू 4/3. आपल्याला इक्वेशन मिळाले बघा. x स्क्वेअर मायनस 4/3x फर्स्ट ब्रॅकेट मध्ये, सेकंड ब्रॅकेट मध्ये सॉरी प्लस आहे इथं प्लस y स्क्वेअर प्लस 2y इज इक्वल टू 4/3. आता कन्वर्जन करायचं आहे आपल्याला. इथं एक्सपान्शन करण्यासाठी आपण ऍड करतो बघा x स्क्वेअर मायनस. आता इथली टर्म थर्ड टर्म शोधायची आहे आपल्याला. तर काय करणार आहोत बघा आपण. ही सेकंड टर्म आहे. थर्ड टर्म शोधण्यासाठी मायनस 4/3 ला 1/2 न मल्टिप्लाय करायचं, त्याचा स्क्वेअर करायचा. बरोबर का? मायनस 4/3 ला 1/2 न मल्टिप्लाय करायचा आणि त्याचा स्क्वेअर करायचा. 2 मायनस किती येणार आहे? मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच किती येणार आहे? 4/9 येणार आहे प्लस 4/9. आता प्लस 4/9 ऍड केले एका साईडला, तर दुसऱ्या साईडला पण ऍड केले पाहिजे. काय केले पाहिजे? दुसऱ्या साईडला पण ऍड केले पाहिजे 4/9. आता आपण सेकंड टर्म, सेकंड मध्ये y स्क्वेअर प्लस 2y. आता इथली टर्म शोधायची आहे तर सेम मेथड जायचं. सेकंड 2 आहे, 2 ला 1/2 न मल्टिप्लाय करायचं आणि ब्रॅकेट स्क्वेअर करायचं म्हणजे 1 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 1. म्हणजे इथं 1 भेटणार आहे, इथं पण प्लस 1 केलं पाहिजे. ओके, आता आपण हे कशाचं एक्सपान्शन आहे बघा. x स्क्वेअर मायनस 4/3x प्लस 4/9. हे तुम्ही असंही लिहू शकता. x स्क्वेअर मायनस 4/3x प्लस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. हा काय आहे? ब्रॅकेट स्क्वेअर असं असेल तरी चालेल, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ओळखण्यासाठी. y स्क्वेअर प्लस 2y प्लस 1 स्क्वेअर विच इज इक्वल टू 4/3 प्लस 4/9 प्लस 1. आता कशाचा आहे बघा स्क्वेअर हा? x. हे कशाचं होणार आहे? x मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. आता व्हॅल्यू शोधली पाहिजे आपल्याला. इथं बेस सेम करून घेऊया आपण. म्हणजे किती येणार आहे बघा? 4/12 अपॉन 9 प्लस 4/9 प्लस 9/9. बघा 12/9. इथं डिनॉमिनेटरला 9 आणायची होती म्हणून न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय केले. इथे 9 येणार आहे म्हणजे 9 × 13 25/9 येतील इथं. आणि इथे येणारे आहेत आपल्याला x मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता कम्पेअर करूया आपण. कंपेअरिंग विथ x minus h bracket square plus y minus k bracket square is equal to r square शी कंपेअर केले तर काय मिळणार आहे बघा. x minus h. h ची व्हॅल्यू किती असेल? 2/3. k ची व्हॅल्यू किती असेल? -1. आणि r ची व्हॅल्यू 5/3. आपल्याला r मिळाला, h मिळाला, k मिळाला. आता पॅरामेट्रिक इक्वेशन्स आर देअरफॉर parametric equations are x is equal to h plus r cos theta
एच ची व्हॅल्यू पॅरामेट्रिक इक्वेशन कशी लिहितो आपण एच प्लस आर कॉस थिटा लिहितो. एच ची व्हॅल्यू 2/3 प्लस 5/3 कॉस थिटा आणि y इज इक्वल टू k प्लस आर साइन थिटा. म्हणजेच काय येणार आहे y इज इक्वल टू k ची व्हॅल्यू -1 प्लस 5/3 साइन थिटा. पॅरामेट्रिक इक्वेशन्स मिळालेले आहेत. आता एक्झाम्पल सॉल्व्ह करून झाले. 3 मार्क्सचे किंवा 4 मार्क्सचे एक्झाम्पल असू शकते. इथे तुम्हाला फक्त पॅरामेट्रिक इक्वेशन्स शोधायचे असतील तर तुम्हाला पॅरामेट्रिक इक्वेशन्स माहित पाहिजे. कोणते इक्वेशन माहित पाहिजे? पॅरामेट्रिक. स्टँडर्ड फॉर्म साठी काय असतं? x इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि y इज इक्वल टू आर साइन थिटा. आणि सेकंड सेंटर रेडियस फॉर्म साठी x इज इक्वल टू h प्लस आर कॉस थिटा आणि y इज इक्वल टू k प्लस आर साइन थिटा. इतकंच माहित असेल तर तुम्ही कम्पेअर करून पॅरामेट्रिक इक्वेशन्स शोधू शकता. ओके, थँक्यू.